काल जो काही दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला, अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळा दिवस म्हटला जाईल. कारण या राज्याचं नेतृत्व, खऱ्या अर्थानं कणखर नेतृत्व जे काही महाराष्ट्राचे दादा, ज्यांनी प्रत्येक कामात दादा हा शब्दच वापरून केलेली आजपर्यंत जी कामं असेल, महाराष्ट्रामध्ये जे काही आजपर्यंत जे काही विकास घडला तो अजितदादांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि आज असा माणूस आपल्यातून जाणं ही शॉकिंग न्यूज आहे. महाराष्ट्रासाठीच हे तर दुःख आहेच, परंतु आपल्या दिंडोरी तालुक्याचं मोठं नुकसान यातून झालं आहे. कारण आजपर्यंत दिंडोरी तालुक्याला जे जे काही दिले असतील, कामं असतील, प्रोजेक्ट असतील, ज्या योजना असतील, त्या सगळ्या अजितदादांनी या तालुका आदिवासी तालुका म्हणून या ठिकाणी दिल्यात. आणि या तालुक्या बारामतीनंतर जर सगळ्यात चांगली प्रगती कोणत्या तालुक्याची असेल तर ती दिंडोरीची असेल, आणि ती अजितदादांमुळं होती. म्हणून हे जे काही दुःख आहे हे निश्चित पेलवणारं नाहीच आहे आणि खूप मोठं घटना ही घडली. याला मी सगळं दिंडोरी तालुक्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व महाराष्ट्राचे दादा जे काल अकाली आकस्मिक आणि असा अपघाती जो काल दादांचा निधन झालं, ते निधन अतिशय मनाला व या महाराष्ट्राला धक्का देणार आहे. कारण दादांचं सोडून जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव आणि कष्टकरी हा पोरका झालेला आहे. कारण दादांच्या जाण्याने फार मोठी पोकळी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. कारण भविष्यामध्ये दादांच्याच हातून कष्टकरी आणि शेतकऱ्यांची सेवा घडली असती. कारण एक शेतकऱ्यांचा निर्भीड आवाज, स्पष्ट वक्ता आणि काम होईल तरच शब्द देणारा असा निर्भीड नेता या महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने अतिशय मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. मी माझ्या भोवर कुटुंबियाच्या वतीनं व चांदोड तालुका शिवसेनेच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. दादांची माझी भेट विधानसभा 2024 रोजी वणी इथल्या सभेत झाली आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्या पाठीमागेच मी बसलेलो होतो. आणि त्यांच्याशी हितगुज करत असताना असं लक्षात आलं का ते टायमाच्या बाबतीत खूप पंक्च्युअल होते. वेळेवर सगळे विषय ते हँडल करत होते आणि त्यांना कोणीही लेट आलेलं चालत नव्हतं. असे शिस्तबद्ध आयुष्य जगणारे माणसं म्हणून ह्या मोठ्या त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या या स्तरापर्यंत पोचलेले होते. मला सर्वांना हेच त्यांच्या श्रद्धांजलीच्या वेळेस सांगावं असं वाटते का अजितदादा पवारांचा तो एक गुण जर प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबला तर ह्या राज्याचं आणि देशाचं आपण जे 2047चं स्वप्न बघितलं आहे, पूर्ण विकसित राष्ट्र हे होण्यास अजिबात वेळ लागणार नाही असं मला वैयक्तिक वाटते. दादांची जी प्रशासनावरती जी पकड होती, माझ्या उभ्या जीवनामध्ये अशी पकड असलेली मला एकमेव व्यक्ती अजितदादा पवार या राज्यात दिसली. आता आमचे नेते देवेंद्रजीसुद्धा त्या पंक्तीत आहेत. अशा माणसांचं जाणं म्हणजे परत तसा माणूस तयार होणं हे इम्पॉसिबल आहे. कमी वयात ते ह्या उंच शिखरावरती पोचले आणि परमेश्वराने आपल्याला त्यांच्या उमेदीच्या काळात आणि त्यांच्याकडून खूप काही करून ह्या राज्याला, देशाला खूप काही स्वप्न त्यांनी बघितलेली होती, ते सुद्धा अपूर्ण ठेवून दादा आज आपल्यातून सर्वांना सोडून निघून गेलेत. याची मला खूप खंत वाटते. आता दुःख दिसतंय काय? काल माझ्या घरातलं कोणी गेल्यासारखीच भावना आमच्या कुटुंबात काल दिवसभर होती. स्वर्गीय प्रमोदजी महाजन असो, विलासरावजी देशमुख असो, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी असो, ह्या आपल्या आर आबा असो, त्याच पंक्तीत आपल्या आज अजितदादा जाऊन बसले. ह्या माणसांची उंची एवढी मोठी होती तर ते परत कधीही अशी माणसं परत जन्माला येतील असं मला म्हणजे परमेश्वराने अशी माणसं परत जन्माला घालावी असं मला वाटतं.